हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली हे हॉस्पिटल मीच डिसाईड केलेलं, म्हणजे माझी चॉईस होती. आणि कसं ते मला कळलं नाही, बिकॉज म्हणजे थोडं पॉझिटिव्ह वाईब आलेलं मला रिगार्डिंग दिस हॉस्पिटल. बिकॉज मी येता जाताना फक्त रोडवरती हे हॉस्पिटल पाहिलेलं. ओके. अँड सेकंड थिंग, प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे डिलिव्हरीसाठी जेव्हा मी हॉस्पिटल सर्च करायला चालू केलं त्यावेळेला मी जस्ट पाहिलेलं म्हणून मी रिव्ह्यू चेक केले गुगलवरती. सो मला सगळे रिव्ह्यू खूप आवडले. सो मी म्हटलं, आम्ही ॲक्च्युली ह्याच्या अगोदर 3-4 हॉस्पिटल्स जाऊन व्हिजिट करून आलेलो, बट मला ते काही असे व्यवस्थित वाटले नाही. सो त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की इथे पण जाऊन, आमच्या घरापासून बरंचसं लांब आहे. पण एव्हरी टाईम आम्हाला पण तोच प्रश्न पडला की जाणार कसं, ट्रॅव्हलिंग करणार कसं. ह्याचाही सेम प्रश्न होता की जाणार कसं, एवढं लांब आहे, घराच्या जवळही नाही आहे. बट स्टील आम्ही म्हटलं की मॅनेज करू. मला छान डॉक्टर हवं आहे, छान हॉस्पिटल हवं आहे, आणि म्हणजे मला काही इश्यूज नको आहेत माझ्यासोबत डिलिव्हरीमध्ये. सो त्याच्या हिशोबाने आम्ही असेच आलो 5व्या महिन्यामध्ये. इथे सरांना भेटलो, बोललो. सरांनी खूप छानपैकी एक्सप्लेनसुद्धा केलं. सर सचिन लोखंडे सर. अँड म्हणजे खूप छान रिस्पॉन्स भेटला आम्हाला, आणि खूप सपोर्टिव्ह त्यांनी सगळ्या गोष्टी एक्सप्लेनसुद्धा केल्या. त्यानंतर मग फर्स्ट मीटिंगमध्येच आम्हाला त्यांचं म्हणजे खूप छान पॉझिटिव्ह असं हे मिळालं. त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की आता आम्ही डिलिव्हरी किंवा इथून पुढेचे जे काही प्रोसेस आहेत सगळे आम्ही इथेच करू. त्याच दिवशी पहिल्याच दिवशी आम्ही फायनल केलं. सो हां, म्हणजे छान होतं. आणि म्हणजे पहिल्या दिवशी मला पॉझिटिव्ह वाईब्स पण खूप छान आलेल्या. ॲज पर दॅट त्याच्यानंतर प्रत्येक व्हिजिट एव्हरीथिंग सगळं खूप छान होतं. आणि डिलिव्हरी झाली आहे. इट्स अ बेबी गर्ल, आणि आम्ही खूप खुश आहोत ॲक्च्युली. आणि डिलिव्हरीचे सगळी प्रोसिजर, सगळे स्टाफ सगळे खूप छान आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी देणारे आहेत. असं काही असं इश्यू किंवा असं चिडचिड किंवा असं काहीच वाटलं नाही मला. म्हणजे फॅमिलीसारखं काय बोलू शकतो, गेस्चर होतं सगळ्यांचं. हां, खूप सुंदर होतं सगळं. आता जातो आहे, पण थोडीशी मी इमोशनल झाली आहे, बट मी खुश आहे. आम्ही सगळे खूप खुश आहोत. थँक्यू.